नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 6 फेब्रुवारीचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली अर्जुनला घाबरतच म्हणते की आईने आपल्याला त्यांच्या खोलीत बोलवलंय आणि सांगितलं आजचा दिवस मी काहीच काम नाही करायचं. अर्जुन म्हणतो हे असं का? सायली म्हणते मला पण माहिती नाही. चला आपण विचारून घेऊया. तिकडे गेल्यानंतर प्रताप म्हणतो की दार लावून घ्या जरा. अर्जुन आणि सायलीसला काहीतरी एकदम सिरियस झाल्यासारखं वाटतं. प्रताप म्हणतो, अरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमची एक गोष्ट राहूनच गेली, ते म्हणजे एकमेकांना वेळ देणं. ते देणं खूप गरजेचं आहे. सायली आणि अर्जुन म्हणतात, अहो पण आता ही केस चालू आहे. प्रताप म्हणतो, केस बीसचं मला काही सांगू नकोस. अर्जुन म्हणतो, ही नागराज काकाची केस झाली की त्याच्यानंतर आम्ही बाहेर जाणारच होतो. प्रताप म्हणतो, ते काय मला सांगू नकोस. कल्पना म्हणते, आणि ही अख्खा दिवस किचनमध्ये असते, त्याच्यामुळे तिला कळतच नाही की दोघांमध्ये संवाद व्हायला हवा, एकमेकांना वेळ द्यायला हवा. मग कल्पना म्हणते की आत्ताच्या आत्ता तुम्ही बाहेर पडा, त्याशिवाय तुम्हाला नाश्ता मिळणार नाही. नंतर आपल्याला दाखवतात की साक्षी आणि सचिन भांडत असतात. सचिन म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता बाहेर जायचं आहे. साक्षी म्हणते नाही, कोणी ओळखलं तर? सचिन म्हणतो काय म्हणतेस, ओळखलं म्हणजे काय असतं? साक्षी म्हणते काय नाही, म्हणजे कोण ओळखीचं भेटेल आणि आपला वेळ खाईल म्हणून म्हटलं. शेवटी सचिन साक्षीला तयार करतोच निघायला. साक्षी मास्क आणि गॉगल घालून येते. सचिन मनामध्ये विचार करतो, हे तुझा मुखवटा लोकांपासून किती दिवस लपवणार आहेस साक्षी शिकरे. अर्जुन आणि सायली एका रेस्टॉरंटमध्ये जातात. सायली म्हणते मेनू कार्डवरची नावं वाचून मला काहीच समजत नाही. रिझोटो हे काय असतं? मला मातृभाषेमधलीच नावं कळतात. साक्षी आणि सचिनसुद्धा त्याच रेस्टॉरंटमध्ये येतात जिथे अर्जुन आणि सायली ऑलरेडी बसलेले असतात. सचिन साक्षीला म्हणतो, अगं इथे कोणच नाही आणि ते धूळ पण नाही आहे, तू कशाला मास्क घालतेस, आता तरी मास्क काढ. साक्षी म्हणते, अरे नको, मला नाही बरोबर वाटत आहे. सचिन म्हणतो, अगं पण खाणार कशी आहेस? मास्क तोंडावर लावून खाणार आहेस का? साक्षी म्हणते, ठीक आहे, मी काढते मास्क. सचिन ऑर्डर प्लेस करायला काउंटरवरती जातो. तिकडे त्याला दिसतं की अर्जुन आणि सायली देखील बसले. तो प्रचंड घाबरतो आणि म्हणतो की साक्षी चल आता, मला लवकर घरी जायचं. साक्षी म्हणते, अरे पण आत्ताच तर आलो आहे. सचिन म्हणतो, नाही माझा खूप महत्त्वाचा कॉल आहे आणि त्याची फाईल मला घरीच राहिली आहे, चल आता निघूया. साक्षी म्हणते, पण आपल्या ब्रेकफास्टचं काय? सचिन म्हणतो, एक काम कर, तू ब्रेकफास्ट कलेक्ट कर, मी गाडीत जाऊन बसतो. आणि तो तिथून पळ काढतो. इथे अर्जुनला सुद्धा एक फोन येतो इमर्जन्सी आणि अर्जुनला सुद्धा घरी जावं लागतं. अर्जुन आणि सायली मग काउंटरकडे जातात आणि त्यांचे पैसे सेटल करतात. अर्जुन तिथून निघतो तेवढ्यात सायलीच्या हातून काहीतरी पडतं आणि तिकडे साक्षी येते. सायली तिला लगेच ओळखते. साक्षी ती रिॲक्ट करायच्या तिथून पळून जाते. सायली अर्जुनला हाक मारते आणि म्हणते, अहो ही बघा. अर्जुन धावत येईपर्यंत साक्षी फरार झालेली असते. सायली म्हणते, अर्जुनला मी साक्षीला बघितले. अर्जुन म्हणतोय कसं शक्य, ती मेली आहे. सायली म्हणते, नाही पाठलाग करूया तिचा. बाहेरपर्यंत जातो तोपर्यंत तिची कार निघून गेलेली असते. सायली म्हणते, नाही ती साक्षीच होती. अर्जुन म्हणतो, अगं कसं शक्य, ती तर कधीच मेली आहे तुरुंगात. साक्षीसारखी दिसणारी कोणतरी तुला दिसली असेल गं. सायली म्हणते, नाही ते डोळे मला माहिती आहेत. मी बाकी सगळा चेहरा नाही ओळखला तरी तिचे डोळे मी कधीच विसरणार नाही. अर्जुन म्हणतो, तिचे डोळे काय सारखेच आहेत का? अजून पण कोणत्या मुलीचे असे डोळे असू शकतील ना. सायली म्हणते, असं वाटतंय का तुम्हाला की ती साक्षी नसेल? अर्जुन म्हणतो, अगं कसं शक्य, ती तर मेली ना. सायली म्हणते, ठीक आहे, मला कदाचित भास झाला असेल. नंतर आपल्याला दाखवतात की साक्षी आणि सचिन त्यांच्या गाडीमध्ये पार्किंग लॉटमध्ये बसलेले असतात. सचिन बाहेर पडतो आणि तो विचार करतो की ही एवढी शांतपणे का बसली आहे. साक्षीला म्हणतो, अगं चल, इथेच का बसून आहेस तू? साक्षी सचिनला म्हणते, मला एक ना महत्त्वाचं काम आठवले, मी पटकन ते करून येते. सचिन म्हणतो, आत्ता हिला काय काम आठवले? अर्जुनला हिने कॅफेमध्ये बघितलं असणार का? नंतर आपल्याला दाखवतात की तन्वी घरात येते आणि बघते की कोणाची हालचाल दिसत नाही. ती लगेच विमलला विचारते की सगळे कुठे गेले? विमल म्हणते, मला काय माहिती नाही. काही प्रॉब्लेम नाही ना झाला? विमल म्हणते, हो मला काहीच माहीत नाही. तेवढ्यात तिकडे प्रतिमा येते. प्रतिमा आणि रविराज नाश्त्याला येतात. तन्वी लगेच प्रतिमाला मस्का लावते. म्हणते, अगं नागराज काका असं करेल असं वाटलं नव्हतं. इतके दिवस तो आपल्यासोबत होता, पण त्याने हे माझ्यासोबत केलं हे मला खूप वाईट वाटलं. रविराज म्हणतो, प्रतिमा हिचं काय चाललंय बघ. उगाच काही हिचं आणि नागराजचं जमायचं. दोघंही एक नंबरचे खोटारडे आहेत. आता उगाचच नाटक करते कळवळ्या आल्यासारखा. तेवढ्यात
तन्वीला साक्षीचा फोन येतो. तेवढ्यात तिकडे कल्पना येते. कल्पना म्हणते, काय गं प्रतिमा, झोप लागली का? तेवढ्यात तिथे सायली येते. सायलीचं लक्षच नसतो, कारण ती साक्षीच्या विचारातच असते. प्रतिमा तिला काहीतरी विचारते, पण सायली काही उत्तर देत नाही. रविराज म्हणतो, तिचं लक्ष नाही आहे, नवऱ्यासोबत ब्रेकफास्टला गेली होती आणि सगळे तिची खिल्ली उडवतात. सायली विचार करते की ती नक्की साक्षीच होती. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की तन्वी साक्षीला भेटते. तन्वी म्हणते, आता आपल्याला वाचवायला अण्णा सर नाही आहेत, तू एवढी निष्काळजीपणा करायला नको होतास. नंतर आपल्याला दाखवतात की साक्षी सचिनजवळ चाकू घेऊन जाते आणि म्हणते, फोन दाखव तुझा. सचिन म्हणतो, काय फोन कशाला? साक्षी म्हणते, नाही मला आत्ता दाखव. सचिन म्हणतो, तू काय वेडी आहेस का? साक्षी सचिनचं तोंड धरून म्हणते, हो मी वेडी आहे आणि मी खून देखील करू शकते कोणाचाही. नंतर दाखवतात की सायलीला जेवण करताना हात भासतो. प्रतिमा लगेच धावत येते आणि तिचा हात पकडते आणि म्हणते की गॅसवर काम करताना एवढा निष्काळजीपणा करू नये तन्वी, हाताला चटका लागतो. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. बाय.